नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव लावण्याला म्हणत असतो की रिलेशन्स हे लग्नानंतर बनत असतात लावण्या. त्याच्यामुळे तुला आत्ताच हे सगळं बोलण्याचा काही अधिकार नाही आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करायला मला तरी वेळ लागेल. मी आत्ताच तुला उत्तर देऊ शकत नाही. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अरे तुला जेवढा वेळ घ्यायचा आहे तेवढा वेळ घे, पण आपण साखरपुड्यासाठी वेळ नको ना करायला. मी काय म्हणते, 2 दिवसानंतरचा मुहूर्त आहे, आपण लग्नाचा साखरपुडा लवकरच उरकून घेऊया का? तेव्हा इथे आजी म्हणत असते की साखरपुडा हा 2 दिवसानंतरच होईल. जी तारीख निघाली त्या तारखेला साखरपुडा केला जाईल. तेव्हा इथे आजीने 2 दिवसानंतरचाच साखरपुड्याचा मुहूर्त धरलाय. हे जेव्हा अंजलीला कळतं आणि अर्णवला कळतं तेव्हा दोघांना खूप मोठा धक्का बसतो. फक्त लावण्य आणि वल्लरी दोघींना सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो, पण ज्याचा इथे साखरपुडा आहे त्याला अजिबात आनंद हा काही झालेला नसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते, लावण्या चला फायनली 2 दिवसानंतर तुझा आणि अर्णवचा साखरपुडा आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा इथे लावण्या म्हणत असते, थँक्स मामी, थँक्स. आणि ती अर्णवकडे बघत असते, पण अर्णवच्या चेहऱ्यावरती जरासुद्धा आनंद नसतो आणि तो आजीलासुद्धा दिसत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रियाने ईश्वरीला फोन केलेला असतो आणि तिलासुद्धा हेच सांगितलेलं असतं की 2 दिवसानंतरचा साखरपुड्याचा मुहूर्त निघालेला आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काय आई, 2 दिवसानंतर साखरपुडा? तेव्हा सुप्रिया म्हणते, हो अगं, गुरुजींनीच इथे 2 दिवसानंतरचा मुहूर्त काढला आहे. इशू, आपल्याकडे खूप कमी वेळ उरला आहे आता. 2 दिवसात आपल्याला सगळी साखरपुड्याची तयारी करायची आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, हो आई, माझंसुद्धा काम झालं की लवकरच मी घरी यायला निघते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्य आलेली असते किचन क्लाऊडमध्ये. तेव्हा लावण्य म्हणत असते, काय ईश्वरी देसाई, किचन क्लाऊड? मी जसा विचार केला होता ना, अगदी तशीच जागा आहे ग. तुझ्यासारखी मिडल क्लास, तूसुद्धा मिडल क्लास आहेस ना, तुझी जागासुद्धा तशीच आहे. मिडल क्लास, अनहायजीन आणि अनऑर्गनाइज तुझ्यासारखीच आहे, मेस्सी. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, तुम्हाला जर मिठाई खरेदी करायची होती तर तुम्हाला इथे यायची काय गरज होती? तुम्ही जरी ऑनलाईन मागवलं असतं ना तरीसुद्धा तुमच्यापर्यंत मिठाई पोचली असती. जे काही मागवायचं होतं ते ऑनलाईन ऑर्डर करायचं ना लावण्या मॅडम. तेव्हा लावण्या म्हणते, खरंच तुला असं वाटते की मला जेव्हा मिठाई हवी असेल तेव्हा मी तुझ्या या किचन क्लाऊडमधून ऑर्डर करेन मिठाई? खरंच तुला असं वाटतं मी अशा जागेवरून मिठाई खरेदी करेन? अजिबात नाही. मी तर तुला इथे माझ्या साखरपुड्याबद्दल सांगायला आली आहे. परवा माझा आणि अर्णवचा साखरपुडा आहे ना, त्यासाठी मी तुला इन्व्हाइट करायला आले. अगदी मनापासून मी तुला इन्व्हाइट करते आमच्या साखरपुड्यासाठी. परवा नक्की या हां. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अरे वा, मला खरंच खूप आनंद झाला आहे लावण्या मॅडम. परवा तुमचा आणि अर्णव सरांचा साखरपुडा आहे. हे घ्या ना, लाडू घ्या, ईश्वरी स्वीटचा स्पेशल लाडू. तोंड गोड करा, आनंदाची बातमी आहे ना. हे घ्या ना, तोंड गोड करा. तेव्हा लावण्या म्हणते, हो, तुला इतका आनंद झाला आहे का माझ्यासाठी की तू मला लाडू खायला देतेस? खरंच आनंद झाला आहे तुला? अगं, पण तुझ्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत नाही आहे. तुला इथे दाखवतासुद्धा येत नाही आहे की तुला आनंद झाला आहे ते, कारण मला तर तुझ्या चेहऱ्यावरती फक्त आणि फक्त दुःखच दिसतंय. बघ ना, तुला खोटंसुद्धा बोलता येत नाही आहे. मला चांगलंच माहिती आहे, माझा आणि ARचा परवा साखरपुडा आहे ना, ही बातमी ऐकून तुला अजिबात आनंद झालेला नाही आहे. ते तुझ्या तोंडाकडे बघूनच कळते गं. चेहऱ्यावरती दाखवत असलीस ना आनंद, हसून मला लाडू देत असलीस, तरी तुझ्या मनामध्ये जे काही तुला दुःख झालं आहे ना, ते तुझ्या डोळ्यात दिसतंय, ते तुझ्या चेहऱ्यावरती दिसतंय. मी सुद्धा इथे त्यासाठीच आली आहे. साखरपुड्याची माहिती सांगितल्यानंतर तुझा चेहरा बघायला आली आहे मी. तुझे एक्सप्रेशन आणि तुझ्याकडे बघून कळतंय मला की तू पूर्णपणे लॉस आहेस. लॉस आहेस तू पूर्णपणे. कळत नाही आहे ना तुला काय घडतंय त्या आजूबाजूला? पण हे सत्य आहे. लवकरच माझा आणि ARचा साखरपुडा आणि लग्न करणार आहोत आम्ही. तेव्हा इथे लावण्या गेल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की कसं सांगू अर्णव सर तुम्हाला, लावण्या मॅडम तुमच्यासाठी परफेक्ट नाही आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश आलेला असतो. राकेश बघतो तर काय, अंजली रडत बसलेली असते, कारण तिला वाईट वाटत असतं तिचा भाव त्याच्या मनाविरुद्ध लग्न करतोय.
त्यानंतर प्रेक्षकांनो तिथे राकेश आपल्या नाटकाला सुरुवात करतो. राकेश म्हणतो, अंजली काय झालं अंजली, तू रडतीयस, तुझ्या डोळ्यात पाणी? तेव्हा अंजली म्हणते की नाही हो, काही नाही. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अंजली काय झालं, का रडतीयस तू? तेव्हा अंजली म्हणत असते की मनस्ताप होतोय मला, घरामध्ये हे जे काही घडतंय ना त्याचा त्रास होतोय मला. अर्णवने बघा ना, स्वतःच्या मनाच्या विरुद्ध लग्नाला त्याने होकार दिलाय आणि तो त्या लावण्याबरोबर लग्न करतोय. पण मला माहिती आहे ना, तो खुश नाही आहे. त्याने या लग्नाला होकार आजीसाठी दिलाय. तो मनातून हे लग्न करणारच नाही आहे. पण तरीसुद्धा तो हे करतोय फक्त आजीसाठी, नाहीतर तो मनाच्या विरुद्ध लग्न करतोय हे कळतंय मला. पण मी काहीसुद्धा करू शकत नाही आहे, कारण कुणी माझं काही ऐकतच नाही आहे. त्याच्यामुळे मला या गोष्टीचा त्रास होतोय. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अंजली अगं हे बघ, आता अर्णवने लग्नासाठी होकार दिलाय, बरोबर की नाही? मग आता तो हुशार आहे, मोठा आहे की लहान आहे का आता त्याच्यावरचे सगळे निर्णय तू घ्यायला? त्याने जो काही निर्णय घेतला आहे विचारपूर्वकच घेतला असेल, बरोबर ना? मग तू कशाला लक्ष देतेस? आता त्याच्या बाजूने सुद्धा सगळे निर्णय काही तू घेणार आहेस का? तेव्हा अंजली म्हणते, अहो असं कसं बोलता तुम्ही? मला माहिती आहे ना माझ्या भावाच्या मनात काय आहे ते. त्याने जो हा लग्नाचा निर्णय घेतला आहे ना, तो मनाच्या विरुद्धच घेतला आहे. तेव्हा इथे अंजली बोलत असताना तिथे दुधाचा ग्लास असतो, तो राकेश उचलतो आणि त्याच्यामध्ये कसलं तरी लिक्विड मिक्स करत असतो आणि ते लिक्विड त्याच्यामध्ये टाकून तो म्हणत असतो की अंजली अगं काय गं हे, हा दुधाचा ग्लास कधीपासून इथे आहे? तू अजूनपर्यंत दूध प्यायली नाहीस का? हे घे बरं, आधी दूध पिऊन घे. तेव्हा अंजली म्हणत असते, नाही नको, मला काहीच नको आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अंजली असं नाही चालणार हा. हे बघ, तू 2 जीवांची आहेस, तुला गरज नाही असं म्हणतेस, पण आपल्या बाळाला तर गरज आहे ना. ह्या टेन्शन्समध्ये तू बाळाकडे आपल्या दुर्लक्ष करणार आहेस का, सांग बरं तू? तेव्हा अजिबात बाळाकडे दुर्लक्ष करायचं नाही. हा दुधाचा ग्लास घे आणि संपवून टाक. आणि जर तू दूध नाही प्यायलीस ना, तर मी अर्णवला जाऊन सांगे ना की बघ, तुझ्या टेन्शनमध्ये माझी बायको काही खातपीत नाही आहे, बाळाच्या वाढीकडे व्यवस्थित लक्ष देत नाही आहे. जाऊन सांगू का त्याला? तेव्हा इथे अंजली म्हणते, नाही नको, त्याला तुम्ही काही बोलू नका, आधीच तो खूप जास्त टेन्शनमध्ये आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी घरी जायला निघालेली असते. तिच्या आईचा फोन आलेला असतो, तिला लवकर घरी बोलावलेली असते आणि ती घरी जायला निघालेली असतानाच त्या ठिकाणी अर्णव आलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी बघते तर काय, खूप दिवसानंतर अर्णव ईश्वरी स्वीट्समध्ये आलेला असतो. त्याला बघून तिला आश्चर्यच वाटतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर तुम्ही इथे या वेळेला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, या ना सर, प्लीज आतमध्ये या. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीकडे एकटक बघतच असतो. तेव्हा तो पायातले शूज बाहेरच काढतो आणि मग आतमध्ये येतो. त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते, सर तुम्ही इथे अचानकपणे? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून मी आलो होतो. आता जर बोललो नाही तर मग सतत मनामध्ये असं वाटत राहील की त्यावेळेला जर बोललो असतो, विचारलं असतं तर बरं झालं असतं. खूप काही गोष्टी मनामध्ये आहेत ज्या तुझ्याजवळ बोलायच्या आहेत, म्हणून मी इथे आलो आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, या ना सर प्लीज या. आणि ती विचारते, काय सर, काय बोलायचं होतं तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, सगळ्यात आधी तर मी इथे आलो होतो इथली इंदोरी मिठाई खायला, पण मला असं वाटतंय की तू आता घरी जायला निघाली आहेस आणि तू किचन क्लाऊडसुद्धा बंद केलं आहे नाही का? म्हणजे मी आधीसारखाच लेट आहे आत्तासुद्धा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला जर मिठाई खायची होती तर तुम्ही जर मला सांगितलं असतं, एखादा फोन केला असतात, तर मी इथे स्पेशल तुमच्या आवडीची इंदोरी मिठाई गरमागरम बनवून तयार ठेवली असती, नाही का? पण सर तुम्हाला ऑर्डर करायची सुद्धा गरज नाही आहे, हे तुमचंच आहे ना किचन क्लाऊड, तुम्ही कधी येऊ शकता इथे मिठाई खायला. तुम्हाला ऑर्डरची गरज काय आहे? हे किचन क्लाऊडच तुमचं आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला जर काही खायचंच असेल तर गरमागरम पटकन तुमच्यासाठी जिलेबी करू का? थोडा वेळ लागेल. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, नाही नको, त्याची काही गरज नाही आहे, मला आता सध्या तरी काही खायला नको आहे. आता मला तुझ्याशी जे काही महत्त्वाचं बोलायचं आहे तेच बोलतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा अर्णव तिला विचारत असतो, काही नाही, तू मला फोन केले होतेस ना, पण सॉरी मी ते फोन उचलले नाही, कारण मला ते उचलता आले नाही आणि नंतर कॉलबॅकसुद्धा नाही केला, कारण मी विचार केला की आता
फोनवरून बोलण्यापेक्षा समोर जाऊन भेटून बोललेलं कधीही चांगलं, नाही का? आणि ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत त्या आता मनामध्ये ठेवण्यापेक्षा इथे येऊन तुला सांगितलं, तुझ्याजवळ बोललं तर जास्त बरं होईल. नाहीतर ती गोष्ट मनामध्ये राहिली तर मी सतत मनामध्ये ती गोष्ट रेंगाळत राहील, मला खात राहील की त्यावेळेला मी बोललो नाही, त्यावेळेला मी विचारलं नाही, जे एक मित्र म्हणून मला विचारायला हवं होतं. त्यासाठी मी इथे आलो आहे तुझ्याजवळ पर्सनली बोलायला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, नक्की काय झालं आहे आणि एवढं काय बोलायचं आहे तुम्हाला माझ्याजवळ, जे तुम्हाला असं भेटून बोलावं लागतं आहे? बोला ना सर, जे काही आहे ते सगळं बोला. खरं तर इथे अर्णवला आता आपल्या मनातल्या सर्व गोष्टी ईश्वरीला सांगायच्या असतात, पण आता आजीला दिलेल्या वचनामुळे त्याला सगळं काही बोलता येणार नाही आहे. पण तो इथे तरीसुद्धा त्याला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते विचारण्यासाठी आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणत असते की नम्रता, हे बघ बाळा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 2 दिवसांमध्ये साखरपुडा आहे. उद्याचा 1 दिवस आहे आपल्याकडे आणि परवा तर साखरपुडा आहे. तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त तयारी जेवढी करता येईल तेवढं आपल्याला करायची आहे. हे बघ, ह्या काही नवीन साड्या आहेत. यातली साखरपुड्यासाठी इशूला जी साडी हवी असेल ना, ती यातली एक सिलेक्ट करायला सांग. ती तिला साखरपुड्याच्या दिवशी नेसावी लागणार आहे. तशी साखरपुड्याची साडी राकेशजींकडून येणारच आहे, पण त्याच्या आधी घरातली साडी नेसावी लागेल ना, तेव्हा यातली एक साडी निवडायला सांग. आणि नम्रता इथे म्हणत असते की ठीक आहे आई, मी सांगते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते आणि नमू, आपल्याला इथे राकेशजींसाठी कपडे, त्यांच्या आवडीची अंगठीसुद्धा घ्यायची आहे. तेव्हा इथे आता घरच्या घरी कार्यक्रम करायचं म्हटलं तरीसुद्धा स्वयंपाकाची तयारी करावी लागेल, नाही का? आणि नमू, मी काय म्हणत होते, ते जे गुरुजी आहेत ते राकेशजींना वडिलांसारखे आहेत, तेव्हा आपण त्यांनासुद्धा कपडे घेतले पाहिजे ना, त्यांचासुद्धा मानपान केला पाहिजे, नाही का? तेव्हा नम्रता म्हणते, हो आई, सगळ्याच गोष्टी आल्या. घरच्या घरी करायचं म्हटलं तरीसुद्धा खूप खर्च होतो आहे गं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, नमू, अगं खर्च तर आता होणारच ना. घरच्या घरी कार्यक्रम करायचं म्हटलं तरीसुद्धा खर्च होतोच ना. पण तू काळजी करू नको. तुझ्या आणि ईश्वरीच्या खरेदीसाठी जे काही पैसे हवेत ना, त्याची तरतूद बाबांनी आधीच करून ठेवले. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुमचे कपडे आणि त्याचबरोबर जी काही खरेदी करायची असेल त्याचा बंदोबस्त बाबा करतील. त्यानंतर इथे आता काका आलेले असतात. ते म्हणतात, काय हा सगळा गोंधळ होऊन बसलाय? सुप्रिया म्हणते, काय हो, काय झालं? नमू, जरा पाणी आण बाबांसाठी. तेव्हा नम्रता पाण्याचा ग्लास घेऊन येते. तेव्हा ती पाणी प्यायला सांगते आणि म्हणते की आता सांगा बरं, नक्की काय झालंय? कसला गोंधळ झालाय? तेव्हा इथे काका म्हणतात, गोंधळ नाही तर काय सुप्रिया, अगं या मुंबईमध्ये एक धड गोष्ट होत नाही. आता इथे कार्यक्रम करायचा आहे म्हणून मी आपल्या ATMमध्ये गेलो होतो. इथल्यासुद्धा ATMमध्ये मी कॅश काढण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मला कळलं की माझं अकाउंट हे ब्लॉक करण्यात आलं आहे. मग मी फोन केला बँकेमध्ये की माझं अकाउंट ब्लॉक का केलं आहे? तेव्हा ते म्हणाले की तुमचं अकाउंट ब्लॉक करण्यात आलं आहे, काहीतरी काम त्यांना करायचं आहे म्हणून माझं अकाउंट ब्लॉक केलं आहे. मी म्हणालो की मला याची माहिती तरी द्यायची ना. तेव्हा ते म्हणाले की तुम्हाला माहिती दिली होती, पण माझा इंदोरला जो मोबाईल आहे ना दुकानामध्ये, त्याच्यावरती त्यांनी मेसेज केले होते, फोन केले होते. तो मोबाईल मी इंदोरलाच ठेवून आलो आहे, इथे घेऊन आलो नाही. त्यामुळे माझ्यापर्यंत माहिती पोचलेलीच नाही आहे. आता परवा साखरपुडा आहे, कशी तयारी करणार आहोत आपण? आता माझी कॅशच निघणार नाही आहे अकाउंटमधून. तेव्हा इथे आता ATM चालत नाही आहे, कॅश निघणार नाही आहे. आता आपण सगळं काही कसं काय करू शकतो? यामुळे काका थोडे टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा इथे आता सुप्रियासुद्धा टेन्शनमध्ये येते. खरेदी कशी करायची? नम्रता म्हणत असते, बाबा, पण आता साखरपुडा तर लवकरच आहे. आपण मग सगळी खरेदी कशी करायची? संपूर्ण तयारी कशी करायची? तेव्हा सुप्रिया म्हणते, हे बघा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आपण काही ना काहीतरी नक्की करू. नका तुम्ही इतका विचार करू. मी तुमच्यासाठी चहा करते. तुम्ही चहा घ्या बरं आणि शांत व्हा. तेव्हा इथे काका म्हणतात, सुप्रिया, अगं कसा शांत होऊ? इथे माझ्या ATMमधून कॅशच निघत नाही आहे. मग आपण इथे खरेदी कशी करायची? तेव्हा इथे काका टेन्शनमध्ये असतानाच इथे आता नम्रतासुद्धा विचार करत असते. ती साड्या वगैरे उचलते आणि त्या आतमध्ये नेऊन ठेवते. तेव्हा इथे सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण का ATMमधून कॅश निघतच नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने कॉफी केलेली असते अर्णवसाठी. तेव्हा ती कॉफी आणून देते आणि म्हणत असते की सर, तुमची ब्लॅक कॉफी. मी पहिल्यांदाच केली आहे ब्लॅक कॉफी,
कशी झाली ते सांगा. बघा तुम्हाला आवडते का? तेव्हा इथे अर्णव कॉफीचा एक सिप घेतो आणि म्हणत असतो की छान झाली, खूपच छान झाली कॉफी, मला आवडले. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते थँक्यू सर. आणि ती विचारते की सर आता बोला ना, तुम्हाला माझ्याबरोबर काय बोलायचं आहे, काय सांगायचं होतं तुम्हाला की ते तुम्ही इथपर्यंत मला सांगायला आलात. तेव्हा इथे अर्णव म्हणतो हां ते साखरपुडा. तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर, मी साखरपुडा करते. 2 दिवसानंतरचा मुहूर्त आहे ना, 2 दिवसानंतर साखरपुडा आहे माझा आणि राकेशजींचा. तेव्हा इथे आता राकेशजींबरोबर साखरपुडा आहे हे ईश्वरीला वाटतं अर्णवला कसं कळलं. ती म्हणते सर तुम्हाला कसं कळलं माझा परवा साखरपुडा आहे ते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो नाही नाही, मी तुझ्या साखरपुड्याबद्दल बोलत नव्हतो, मी माझासुद्धा साखरपुडा लावण्याबरोबर परवाच आहे तेच तुला सांगत होतो. तेव्हा इथे आता लावण्याबरोबर अर्णवचा साखरपुडा आहे तेही 2 दिवसात. हे ऐकल्यानंतर ईश्वरीलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अर्णव म्हणतो 2 दिवसांमध्ये माझासुद्धा साखरपुडा आहे ना, त्यासाठीच तुला इन्व्हाइट करायला आलो होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते काय सर, तुमचासुद्धा साखरपुडा 2 दिवसांमध्ये आहे का? माझासुद्धा साखरपुडा राकेशजींबरोबर 2 दिवसानंतरच आहे. म्हणजे तुम्ही माझ्या साखरपुड्याला नसणार आहात का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर, पण तुम्ही माझ्या साखरपुड्याला यायला हवं होतं ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो नाही, ते सगळं ठीक आहे, तुझा साखरपुडा आहे, पण मी सिंदूर, तू खुश तर आहेस ना? हा साखरपुडा होतोय, तू लग्न करतेस राकेशजींबरोबर, तू आयुष्यभर खुश राहू शकशील का? हा प्रश्न अर्णव इथे ईश्वरीला विचारत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, नम्रता विचार करत असते की साखरपुडा कसा काय पार पडणार, कारण का इथे आता पैसेच निघणार नाही आहेत, मग काका खर्च कसा करणार. तेव्हा तिथे आत्या येते आणि इथे जयू आत्या म्हणत असते काय गं काय झालं नमो, इथे काय करतेस तू. तेव्हा नमो म्हणत असते आत्या अगं गोंधळ होऊन बसलाय. तेव्हा इथे जयू आत्या म्हणते कसला गोंधळ झालाय. तेव्हा नम्रता म्हणते अगं बाबा आहेत ना बँकेमध्ये गेले होते, ATMमधून कॅशच निघत नाही आहे. मग काय झालं असं विचारल्यानंतर घडलेला सगळा प्रकार नम्रता आपल्या आत्याला सांगते. तेव्हा इथे आत्या म्हणत असते अरे देवा, आता काय करायचं आपण, आता कॅश कशी निघणार कार्यक्रमासाठी. तेव्हा नम्रता म्हणते हो ना, मलासुद्धा तेच टेन्शन आलं आहे, अगं परवावरती साखरपुडा आला आहे ना. तेव्हा इथे जयू आत्या म्हणते काही हरकत नाही, मी आहे ना. अगं नमो, आपण ज्या काही साड्या दिल्यात ना इथे लोकांना, त्यांच्याकडून माझे पैसे घेणं बाकी आहे. मी एक काम करते, सगळ्यांकडून आहे ना वसुली करते, आज आणि उद्या 2 दिवस वसुली करते, म्हणजे मग आपल्याला कार्यक्रमासाठी पैसे जमवता येतील, कार्यक्रम व्यवस्थितच पार पडणार, तू नको काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो मी सिंदूर, सांगशील का मला तू आता, म्हणजे तू लग्नाला होकार दिलास त्या राकेशजींबरोबर, पण तू त्यांच्याबरोबर आयुष्यभर सुखी राहशील, त्यांच्याबरोबर आनंदी राहू शकशील का. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते सर, अहो आता मी लग्नाला होकार दिलाय की नाही, मग आता सगळ्या गोष्टी जुळून येतील ना. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता हा प्रश्न मला विचारावासा का वाटतोय सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो ॲज अ फ्रेंड माझं हे कर्तव्य आहे ना तुला विचारणं की तू आनंदी आहेस की नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो का, मग जेव्हा मी लग्नाला होकार दिला होता, जेव्हा मला खरंच माझ्या मित्राची गरज होती, तेव्हा माझा हा मित्र कुठे होता. जेव्हा अचानकपणे माझं लग्न ठरलं, माझ्या डोक्यामध्ये मनामध्ये पूर्णपणे गोंधळ सुरू झाला होता, तेव्हा मला कुणाशी तरी बोलायचं होतं, माझ्या मनातला गोंधळ सांगायचा होता, पण तेव्हा मी तुम्हाला फोन केले, तेव्हा माझा मित्र कुठे होता. तेव्हा तर तुम्ही मला फोनसुद्धा केला नाही किंवा विचारलंसुद्धा नाही. मग आता का तुम्हाला माझी काळजी वाटते आणि हे सगळं मला विचारावंसं वाटतं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो हे बघ मी सिंदूर, त्यासाठी मी तुला सॉरी म्हणतो आहे की मी तुझा फोन उचलला नाही, पण मी आता एक मित्र म्हणून तुला इथे विचारायला आलो आहे ना की तू खुश आहेस का, आनंदी आहेस का, तू घेतलेला डिसिजन तुला योग्य वाटतो आहे का, राकेशजींबरोबर संपूर्ण आयुष्य तू घालवणार आहेस का, हे मी तुला विचारतो आहे, तेव्हा प्लीज तू मला सांग. तेव्हा ईश्वरी म्हणत असते हो सर, आता लग्नासाठी होकार दिला आहे ना, मग आता या सगळ्या गोष्टींचा कशाला विचार करायचा, आता मागे वळून बघायचं नाही, आता लग्नाला होकार दिला आहे, आता हे लग्न करायचं आणि ते निभवायचं, असं ईश्वरी म्हणते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे अर्णव ईश्वरीला तिच्या घरी ड्रॉप करायला आलेला असतो. त्यानंतर ईश्वरी जात असताना फोनवरती बोलत असते, ती खूप जास्त खुश असते, आनंदी असते. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत असतो
अर्णव म्हणत असतो की अशीच एक दिवस माझ्या आयुष्यातून सुद्धा कायमची निघून जाशील. पण तू आनंदी आहेस ना? मग तू आनंदी आहेस तर मला कसलंही टेन्शन नाही आहे. मला तुझा आनंदच हवा आहे, असं अर्णव म्हणत असतो. तर इथे वल्लरी म्हणत असते की अर्णव, म्हणजे उद्या 10 वाजता तुझा साखरपुडा आहे. तेव्हा राकेश म्हणतो, अर्णवचा सुद्धा साखरपुडा 10 वाजता आहे आणि माझासुद्धा. मग 2 ठिकाणी एकाच वेळी मी कसा काय उपस्थित राहू? असं राकेश म्हणत असतो. काहीतरी गडबड करावी लागेल असं त्याचं म्हणणं असतं.